स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी प्राप्त होते। नोडल ऑफिसर रामचंद्र सांगडे। दापोली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेची सांगता। गेले 2 दिवस बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या प्रांगणात सुरू असलेल्या पंचायत समिती दापोली शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेची सांगता झाली। 2 दिवस पार पडलेल्या स्पर्धेत कबड्डी, खो खो, लंगडी अशा सांघिक खेळांसह लांब उडी, उंच उडी, थाळी, गोळाफेक तसेच धावणे आदी वैयक्तिक क्रीडा प्रकारात तालुक्यातील निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। सदर स्पर्धेत यशस्वी विजेते, उपविजेते विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांची डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली। गटविकास अधिकारी सुनील खरात, गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या स्पर्धेची नोडल ऑफिसर रामचंद्र सांगडे आदींच्या उपस्थितीत सांगता झाली। बक्षीस वितरण प्रसंगी सांगडे यांनी क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी प्राप्त होते असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या। सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व मेडल प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक अशोक मळेकर यांच्यामार्फत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। सर्वसाधारण विजेतेपद उंबरले प्रभागाने प्राप्त केले तर वैयक्तिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला। संजय मेहता, शशिकांत बैकर, विजय फंड आणि अनंत बडबे आदींनी सूत्रसंचालन केले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजित सर्व समिती सदस्यांनी प्रयत्न केले। दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण प्रसंगी रामचंद्र सांगडे यांच्यासह विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, बळीराम राठोड तसेच तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली।